नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर सावली जी आहे ती अमृतासाठी एक व्रत करणार आहे आणि ज्या व्रतामुळे अमृताची गुड न्यूज पुन्हा समोर येणार आहे, म्हणजे अमृता पुन्हा प्रेग्नंट राहणार आहे. त्याचबरोबर ऐश्वर्याचं जे कारस्थान आहे ते सुद्धा समोर येणार आहे. ऐश्वर्याने आजपर्यंत जे काही कांड केलेलं असतं ते कशा पद्धतीचं असतं, तिच्यामुळं जो काही त्रास झालेला आहे हे सगळं तिलोत्तमाच्या समोर येणार आहे. आणि ते सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता श्रावणी सोमवार सुरू झालेले असतात आणि सावली जी आहे ती श्रावणी सोमवारचं व्रत करणार असते. सावलीने इकडे सांगितलेलं असतं अमृताला, अमृतावेणी मला काय वाटतं माहिती आहे का, फळ मिळू द्या किंवा न मिळू द्या, पण मला असं वाटत आहे की तुम्ही हे व्रत केलं पाहिजे. तेव्हा मात्र इकडे अमृता म्हणते की नाही सावली, अगं आता माझ्याच्याने नाही होणार, मी ना थकली या सर्व गोष्टींना, मला नाही वाटत की मला हे सगळं करू वाटेल किंवा मला हे सगळं करावं वाटतंय किंवा मला हे जमतंय, असं अमृता बोलत असते. तेव्हा सावली म्हणत असते की मी सांगते म्हणून तरी करा, पण अमृता म्हणत असते की मी थकून गेले ग या सगळ्या गोष्टींमुळं, मला कळतच नाही आहे की माझी काय चूक झालेली होती, मला काय या गोष्टींचा त्रास होत आहे, या सगळ्या गोष्टी मलाच का सहन कराव्या लागत आहेत, हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सावली जी असते ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. मग अमृताला ती बोलत असते की अमृताबाईंनी तुम्ही पुन्हा ट्राय केलं पाहिजे, पण अमृता मात्र या गोष्टीसाठी अजिबात तयार होत नाही. तेव्हा सावली म्हणते की ठीक आहे, आणि मग सावली ठरवते की आता मीच यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग अमृता ही आणि सावली बोलत असतात. सावली अमृताला म्हणू लागते की मला काय वाटतंय, एकदा आपण जगन्नाथजींना भेटून विचारूया का नक्की काय आहे ते, कारण मला असं वाटतंय की त्यांनी केलेली भविष्यवाणी आहे ना ती कधीच खोटी ठरत नाही, म्हणून मला वाटत आहे की एकदा त्यांची भेट घेतली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या क्लिअर होतील, असं इकडे अमृता बोलत असते. तेव्हा सावली म्हणते की चालेल, पण मी आधी जाऊन येते, मी त्यांच्याशी बोलते, असं सावली अमृताला सांगते. कारण अमृताला जर घेऊन सावली गेली तर घरामध्ये खूप मोठा राडा होईल, म्हणून इकडे सावली एकटीच आता जगन्नाथला भेटायला जायचं ठरवते. त्यावेळेस अमृतानेही तिला सांगितलेलं असतं की काहीच हरकत नाही आहे. मग सावली आहे ती आता जायला निघते आणि त्याचबरोबर अमृता म्हणत असते की खरंच पुन्हा एकदा जर अशी बातमी मिळाली तर किती बरं वाटेल, मागच्या वेळेसही घरात सगळ्यांना खूप आनंद झालेला होता. इकडे जगन्नाथ मात्र म्हणत असतो की अगं अलका, तुला सांगू का, मेहेंदळेच्या घरामध्ये त्यांनी केलेली जी काही पापं आहेत ना त्या तिलोत्तमा मेहेंदळेने, त्याची शिक्षा पूर्ण कुटुंबाला भोगावी लागत आहे. आणि काही झालं तरी फक्त आणि फक्त सावलीच्याच पत्रिकेत योग आहे, तो म्हणजे संतती योग आहे. बाकी कोणाच्याही पोटी संतती जन्माला येणार नाही, म्हणजे मेहेंदळेंच्या घराला जो वारस दिला जाणार आहे तो फक्त आणि फक्त सावलीकडूनच दिला जाणार आहे, हे सगळं जगन्नाथ बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सावली जी आहे ती जगन्नाथकडे येते आणि जगन्नाथला म्हणू लागते की जगन्नाथजी, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मी मागे तुम्हाला सांगितलेलं आठवते का. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की हो बरोबर आहे, तू मला बोललेली होतीस. मग ती सांगू लागते की मला कळत नाही आहे की अमृतावेणींच्या बाबतीत असं का होतं आहे, मला सांगा ना, असं कोणतं व्रत आहे का, मग ती जर व्रत मी केलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं सावली इकडे जगन्नाथला विचारू लागते. तेव्हा मात्र जगन्नाथ तिला सांगतो की म्हणतो की कसं माहिती आहे का, ती ऐश्वर्या आहे ना तिच्यापासून तिलोत्तमा अमृता आणि तिच्या बाळाला धोका आहे, ती जी काय औषधं देते ना ती औषधं सगळी आधी बंद करून टाक, जर ती औषधं बंद केली तरच अमृताला पुन्हा संतती होऊ शकते, एवढं लक्षात ठेव. आणि काही गोष्टी मला तुझ्या सासूशी बोलायच्या आहेत, त्या बोलण्यासाठी तिला तू पाठव माझ्याकडे, असं तो सांगत असतो. तेव्हा सावली घरी येते आणि त्याचबरोबर सावली सांगू लागते की तिलोत्तमा मॅडम, मी अमृतावेणींसाठी जगन्नाथजींकडे गेले होते, पण जगन्नाथजींनी सांगितलेलं आहे की अमृतावेणींच्या आयुष्यात षडाष्टक योग आहे आणि तो योग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अमृतावेणी प्रेग्नंट राहू शकणार नाही, जरी राहिल्या तरी ते बाळ जे आहे त्याला धोका असणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते काय बोललीस तू. तेव्हा सावली म्हणते की हो, तुम्ही एकदा जाऊन या, असं सांगितलेलं असतं. परंतु इकडे तिलोत्तमा मात्र शांतच राहते, पण तिला काही करून अमृताच्या आयुष्यात तो आनंद आणायचा असतो. पण सावलीवरतीही ती चिडलेली नसते आणि जाते असंही बोललेली नसते. मग आता श्रावणी सोमवार सुरू होतात आणि सावलीने जे जगन्नाथनं सांगितलेलं व्रत आहे ते करायला सुरुवात केलेली असते. कारण सावली हे निस्वार्थपणे हे जे व्रत करत असते ते फक्त आणि फक्त इकडे
अमृतासाठी करत असते आणि मग अमृतासाठी जेव्हा ती व्रत करते त्यानंतरच बऱ्याच गोष्टी घडणार असतात. एवढं सगळं छान पद्धतीने सुरू चाललेलं असतं. तेव्हा इकडे आता शेवटी अमृता जी आहे ती ऐकत नाही. अमृता म्हणते की आई, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. अहो बघा ना. आणि मग व्रताला सुरुवात केली जाते. एक सोमवार होतो आणि अमृताची प्रेग्नन्सीची न्यूज मिळते. अमृताने ती गोष्ट आता कोणाला सांगितलेली असते, फक्त सावलीला ती गोष्ट सांगितलेली असते. आणि त्याचबरोबर सावलीला जेव्हा ती गोष्ट सांगितलेली असते तेव्हा सुद्धा तिने फक्त सांगितलेलं असतं की दुसरं कोणालाही कळू देऊ नकोस, अशा भाषेत तिनं ती गोष्ट सावलीला सांगितलेली असते. मग सावली आणि अमृता दोघीही डॉक्टरांकडे जाऊन येतात आणि डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर दोघीही जाम खुश असतात. मग आता तिलोत्तमाकडे अमृता जाते आणि म्हणत असते की आई, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते बोल ना. तेव्हा सावलीलाही सोबत अमृता घेऊन गेलेली असते. तेव्हा अमृता जी आहे ती तिलोत्तमाला मिठी मारते आणि कानात म्हणते की तुम्ही आजी होणार आहात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते काय सांगतेस अगं, 2 महिन्यापूर्वी अशी बातमी दिलेली होती, तेव्हा किती त्रास झाला. पण तेव्हा इकडे अमृता सांगू लागते की नाही आई, यावेळेस मी घरी चेक केलेलं नाही आहे, यावेळेस मी डायरेक्ट डॉक्टरांकडे गेलेले आहे आणि त्या ठिकाणी चेक केलेलं आहे. पण आई, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, तुम्ही प्लीज माझं ऐकाल का. तेव्हा तिलोत्तमा म्हणते बोल ना, काय झालं, काय ऐकायचं आहे तुझं, असं तिलोत्तमा सांगत असते. तेव्हा इकडे अमृता सांगू लागते की मॉम, मला असं वाटतंय की हे सगळं जे झालेलं आहे ते जगन्नाथजींच्या व्रतामुळे झालेलं आहे. सावली जगन्नाथजींकडे जाऊन आली होती आणि त्यानंतर तिने ते व्रत केलेलं होतं, मलाही सांगितलेलं होतं आणि त्या व्रतामुळे ही बातमी मिळालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की पुढची काही गोष्ट असेल, पुढचा जर काही धोका असेल तर तुम्ही प्लीज जगन्नाथजींना भेटावं आणि तो जो धोका माझ्या आयुष्याच्या बाबतीत आहे, माझ्या बाळाच्या बाबतीत आहे, त्यावरती सोल्युशन आणावं. हे सगळं ती सांगत असते. परंतु आता एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे की जगन्नाथकडे जाणार का तिलोत्तमा. शेवटी तिलोत्तमा म्हणते की अगं अमृता बाळा, काळजी करू नको, तुला जर एवढं बरं वाटत असेल ना, मी त्या जगन्नाथकडे जायला तयार आहे, तू काळजी करू नकोस, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा जी आहे ती सांगू लागते की हो, काहीच हरकत नाही आहे, मी जायला तयार आहे. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चाललेल्या असतात. पण आता उडत उडत ही बातमी अमृता आणि त्याचबरोबर ताराच्या कानावर पडते. ताराला खूप आनंद झालेला असतो, कारण अमृताबाई प्रेग्नंट आहेत ना या घरात, मग ही चांगली गोष्ट आहे ना. परंतु ताराला कुठं माहीत असतं की ऐश्वर्याचा काय प्लॅन आहे. मागच्या वेळेस ही ऐश्वर्यामुळंच हे सगळं घडलेलं होतं, ही गोष्ट तिलोत्तमाला जाणवत असते, कारण तिनेच अमृताला पपई देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जो आव्हान नंतर आणलेला होता तो मात्र खूप भयानक होता. म्हणजेच अमृताच्या बाळावर उठणारी ही ऐश्वर्या आहे, कारण षडाष्टक योग आहे आणि त्यामधली एक जी व्यक्ती आहे ती त्या जीवावर उठलेली असू शकते, असं जगन्नाथने सांगितलेलं होतं सावलीजवळ. मग जगन्नाथने आता बोलावणं धाडलेलं आहे म्हटल्यानंतर तिलोत्तमा मात्र खुश होते आणि ती जगन्नाथकडे जाऊ लागते. आणि जेव्हा ती जगन्नाथकडे जात असते तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि तारा दोघीही आता ज्या असतात त्या दोघीही वेगळा विचार करत असतात. ताराच्या डोक्यात एकच सुरू असतं की मॉम ज्या आहेत, ज्या काही करतात ते अगदी बरोबरच असतं, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे सावली जी आहे ती आता देवघरात असते पांडुरंगासमोर. तिने तिथं दिवाही लावलेला असतो आणि आता तिचं श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे ते व्रतही तिने सुरू केलेलं असतं. परंतु तिने आता कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. मग आता एकाच वेळी सावली आणि त्याचबरोबर अमृता या दोघींची गुंडस मिळणार असते. तर तिलोत्तमा जी आहे ती मात्र विचार करू लागते की हे सगळं काय आहे. मग ती जगन्नाथकडे जाते. जगन्नाथ म्हणतो की हे बघ, तुझ्याकडे मी सांगितलं होतं पाळणा हलेल, मग आता तुला 2 गुड न्यूज मिळालेल्या आहेत. तेव्हा तिलोत्तमा म्हणते काय सांगताय तुम्ही, तुम्हाला कसं कळलं. तेव्हा जगन्नाथ सांगू लागतो की हो, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या खूप भयानक आहेत आणि तू सावलीला एवढं जपू नकोस, पण अमृताला मात्र खूप जप, कारण तिच्यासाठी हा मोठा घात असू शकतो. आणि तिलोत्तमाच्या लक्षात पण या सर्व गोष्टी यायला लागलेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.